जर तुम्ही त्याच भाजी खाऊन कंटाळला असाल तर अशी फणसाची भाजी माझ्यासोबत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे असं हाताला आणि वेळीला भरपूर तेल लावून घ्यायचं. त्यानंतर हा फणस असा चिरायला चालू करायचा. जराशी सावकाश करा, वेळीवर हाताला कापायची शक्यता असते. तर ह्या फणसाला असं आता मधनं चिरून घ्यायचं आणि ह्याचे असे 2 भाग करायचे आणि चिरलेल्या ज्या फोडी आहेत त्या अशा पाण्यामध्ये घालायच्या. तर आता इथे 2 ऑप्शन सांगते तुम्हाला. एक म्हणजे तुम्ही हे जे मागचं साल आहे ह्याच्या सकट उकडून घेतलं आणि नंतर साल काढलं तरीही चालतं, किंवा मी जसं साल काढून घेते तसं काढून घेतलं तरीही चालतं. तर इथे मी या फणसाचे असे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत आणि आता या फणसाला आपण असं पाणी घालायचं थोडंसं आणि ते आपल्याला कुकरमध्ये शिजायला लावायचे. तर त्याच्या आधी याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं आणि मग कुकरला लावून घ्यायचं. तर इथे आपण हा कुकर लावला आता, तर ह्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इथे कुकर निवला आता, तर आपण चेक करूया इथे फणस शिजलाय की नाही. तर वा, मस्त, खूप छान फणस शिजलाय. इथे आता सगळं त्याच्यातलं जे पाणी होतं एक्स्ट्रा ते सगळं काढून घ्यायचं आणि असं मॅशरने त्याला असं मॅश करून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता असं सगळं मॅश करून घ्यायचं आहे. तर आता इथे मी ओलं खोबरं, गूळ, कांदा, लाल मिरची, मीठ आणि लाल तिखट घेतलं आहे. तर आपण इथे आता भाजी फोडणीला टाकून घेऊया. तर सगळ्यात आधी तेल घालायचं आणि नेहमीसारखी फोडणी करून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि लाल मिरची घालायची. कढीपत्ता मिरचीला थोडंसं फ्राय केल्यावर याच्यामध्ये कांदा घालायचा बारीक चिरून. तो आता चांगला फ्राय करून घ्यायचा. इथे कांदा चांगला परतून झाला की याच्यामध्ये आता हा फणस ॲड करून घ्यायचा. सगळा फणस ॲड करून झाला की त्याला असं छान मिक्स करून घ्यायचं. तर इथे या भाजीला आता मीठ घालून घ्यायचं, पण हे लक्षात ठेवून घालायचं की आपण फणस उकडताना सुद्धा मीठ घातलं होतं थोडं. आणि इथे आता गूळ घालायचा, ओलं खोबरं घालून घ्यायचं भरपूर, खूप छान चव येते. त्यानंतर तिखट घालायचं आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे मी 2 ते 3 आमसूल पण घालून घेतली आहेत. आणि इथे मस्त अशी फणसाची भाजी आपली तयार आहे. खूप सुंदर लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.